बोला, काय झालं? सॉरी आजी, मी खोटं बोलले. पण मला खरंच रिसेप्शनला नाही यायचंय. का? कारण आजी एजे ना साधं मी त्यांच्या समोर आलेले सुद्धा नको असतं. सारखं म्हणत असतात की मी त्यांच्या योग्यतेचीच नाही. आणि आजी, काल काय झालं ते बघितलंत ना तुम्ही? अहो, मला माझ्या सामानासकट बाहेर फेकून दिलं त्यांनी. हे असं सगळं असताना मी त्यांची बायको म्हणून रिसेप्शनला त्यांच्या बाजूला कशी काय उभी राहू? बरं, रिसेप्शनला की मोठमोठी लोक येणार आहेत. मी त्यांच्यासमोर काही गोंधळ घातला तर? नको आजी, त्यापेक्षा नकोच. अभिरामच्या वागण्याचा खूप त्रास होतो ना तुला, कळतंय मला बाळा. पण म्हणून रिसेप्शनला न जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही ना होऊ शकत. मग आजी, आता तुम्हीच सांगा, काय करू मी? आपण एक काम करू, गंमत करू. गंमत आजी, आजी काही गंमत बिम्मत नको. एजे ना परत चिडतील. गंमत काय, गंमत नको. हे बघ बाळा, जशी तुला माझी, आमच्या सगळ्यांची, अभिरामची गरज आहे की नाही, तशीच अभिरामला देखील तुझी गरज आहे. आजी म्हणजे तू रिसेप्शनला जाऊच नकोस. हा, हेच तर म्हणते मी येतच नाही. बेस्ट. मग रिसेप्शनला आलेले पाहुणे अभिरामला प्रश्न विचारतील, काय? तुमची बायको कुठे आहे? मग तो काय उत्तर देईल? ते सांगतील की काय सांगतील? हेच तर त्याला समजत नाहीये ना. आणि त्याला देखील तुझी गरज आहे, हीच जाणीव आपण त्याला करून द्यायची. तो आता मस्त बोलतोय, त्याला असं वाटतंय की तुला रिसेप्शनला नेऊन तो तुझ्यावर उपकार करतोय. खूप मोठा भ्रम आहे त्याचा, आणि हा मोठा भ्रमाचा भोपळ्यांना आपण फोडून टाकायचा. बरोबर? तू तुझा रिसेप्शनला न जाण्याचा हट्ट कायम ठेव. हा, हा, मग बघ कसा अभिराम येतोय की नाही तुझी मनधरणी करायला. येतील ते. हो, येणार, त्याला यावंच लागणार. पण आजी, मला ना जरा भीती वाटते. हे नक्की बरोबर होईल ना? तू भिवू नकोस का? हा जो काही आपला प्लॅन आहे ना, हा कोणाला सांगू नकोस. नाही नाही, मी कोणालाच नाही सांगणार. आपल्या दोघींमधलं काय आहे? सिक्रेट. सिक्रेट आहे, तर हे दुसऱ्यांपर्यंत गेलं नाही पाहिजे. हा डाव आणखीन रंगणार. एजे आणि लीला यांना आणखीन दूर करणारा माझा हुकमाचा एक्का. माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आले. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. जागीरदारांची सून आणि एजेची बायको कधीच आई होऊ शकणार नाही, ह्याचा हा भक्कम पुरावा आहे. चला किशोरराव, आता फाईल थोडी वर ठेवायला लागणार. ए उठ. ए उठ ना. अरे पण तिला कसं कळणार की तू तिच्या सोबत बोलतोयस म्हणून? दुसरं कोणी या खोलीत झोपलंय आई? हा, तेही आहेच म्हणा. ए उठ. लीला, तिला झोप लागली असेल रे अभिराम. तिला कसं कळणार तू तिच्या सोबत बोलतोयस? लीला, लीला उठ आणि रेडी हो लवकर.
कम ऑन गेट अप. लीला स्टॉप दिस नॉनसेन्स. रूम मध्ये येताना मी पाहिलं की तुझे डोळे उघडे होते आणि तू स्वतःशी बोलत होतीस. आता नाटक बंद कर आणि आवर. तुला रिसेप्शनला यावं लागेल. अँड आय विल नॉट टॉलरेट एनी नॉनसेन्स टुडे. न गोंधळ घालता तुला माझ्या बाजूला उभं राहावं लागेल. यू अंडरस्टँड दॅट? लीला, लीला गेट अप. आई आई एक तर ह्याची योग्यता नाहीये माझ्यावर माझी बायको म्हणून उभं राहायची. आता माज करते ती. एक तर तिला घरात घेतलं मी आणि वरनं एक्सपेक्ट करतेय की मी तिची रिक्वेस्ट करू, तिचे हातपाय जोडू आणि सांगू तिला चल माझ्या बरोबर. म्हणून हे सगळं चाललंय. तिचा डोळा लागलाय बघ. नाटक करते आई, नाटक. आज रिसेप्शनला नाही आली तर माझा इन्सल्ट होईल, माझ्या गेस्टचा इन्सल्ट होईल, मीडिया माझ्याबद्दल नको नको ते छापेल. हे तिला कळत नाहीये का? आज मला तिची गरज आहे हे तिला समजत नाहीये का? आजी कसलं कमाल ओळखता तुम्ही एजेंना. आई हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हिला डोक्यावर चढवलंयस. आता तुझी जबाबदारी आहे की आज ही रिसेप्शनला उभी राहील. That's it.